हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला निरोगी आयुष्य जगण्यासाठी 50 टिप्स देणार आहे. जर या टिप्स तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरल्यात तर तुम्ही नक्की एक निरोगी आणि चांगलं आयुष्य जगू शकाल. पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तर चला फ्रेंड्स, टॉपिकला सुरुवात करूया. पहिली टिप आहे, शक्यतो आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवा. बऱ्याच वेळेला घरातील किंवा ऑफिसमधल्या वस्तू अस्ताव्यस्त ठेवल्याने किंवा त्या वेळेवर न सापडल्याने आपली चिडचिड होते आणि आपल्याला त्रासही होतो. दुसरा आहे, आपले विचार आणि दृष्टिकोन नेहमी सकारात्मक आणि प्रगतिशील ठेवा. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून जरा दूरच राहा. तिसरा आहे, रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. चौथा आहे, रोज थोडा का होईना पण व्यायाम करा आणि संतुलित नाश्ता करा. पाचवा आहे, ऑफिसची कामं आणि तिथला स्ट्रेस घरी आणू नका आणि घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत जगा. सहावा आहे, रोजच्या रोज आपली टू डू लिस्ट लिहित चला, म्हणजे दिवसभरात काय काम करायचं आहे हे लक्षात राहील. सातवा आहे, जेवण नेहमी आरामात आणि चावून चावून खा. ते तुमच्या आरोग्यासाठी आणि पचनसंस्थेसाठी चांगलं ठरेल. आठवा आहे, वाचनाची सवय वाढवा, म्हणजे दररोज एक पुस्तक वाचा किंवा एक साहित्य वाचा. यामुळे तुमचे ज्ञान तर वाढेलच, पण ते तुम्हाला सकारात्मक बनवून तुमची सर्जनशीलताही वाढेल. नववा आहे, वर्तमानपत्र वाचा किंवा बातम्या पहा, जेणेकरून तुमची माहिती अपडेट होईल. दहावा आहे, बसताना कधीही पाय क्रॉस करून बसू नका, त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे पाठदुखी कंबरदुखी सारख्या समस्या निर्माण होतात. 11वा आहे, तुम्ही गुडघ्याऐवजी तुमचे घोटे क्रॉस करून बसलात तर बरं होईल. 12वा आहे, खूप जास्त उंच हिल्स घालू नका. 2 इंचापेक्षा जास्त उंच हिल्स घालणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. 13वा आहे, सतत कम्प्युटरवर काम करू नका. त्याचा परिणाम मानेवर, डोळ्यांवर आणि खांद्यांवर होतो. थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या, काही वेळ डोळे बंद करा आणि आराम करा. 14वा आहे, नेहमी मोबाईलवर व्यस्त राहू नका. जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत असाल किंवा फिरायला जाल तेव्हा मोबाईल बंद करून ठेवा. 15वा आहे, स्वच्छतेची काळजी घ्या. बाहेरच्या स्वच्छतेपासून वैयक्तिक स्वच्छतेपर्यंत लक्ष द्या, कारण ते केवळ तुमच्या व्यक्तिमत्वासाठीच नव्हे तर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे. 16वा आहे, जेवण तयार करण्यापूर्वी आणि जेवण्यापूर्वी हात साबणाने धुवा. 17वा आहे, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात किंवा रुमाल ठेवा. 18वा आहे, झोपण्यापूर्वी दातांना ब्रश करणं विसरू नका. 19वा आहे, घरातील हवा खेळती असावी. दिवसा खिडक्या आणि पडदे उघडे ठेवा, जेणेकरून भरपूर हवा आणि प्रकाश घरात येईल. गरज असेल तेव्हाच एसी वापरा आणि वेळोवेळी त्याची साफसफाई करत राहा. 20वा आहे, प्रत्येक गोष्टीत व्यत्यय आणणे किंवा इतरांच्या चुका शोधणे थांबवा. यामुळे तुमची चिडचिड वाढेल आणि लोक तुम्हाला नकारात्मक व्यक्ती समजतील. 21वा आहे, सुट्टीच्या दिवशी दिवसभर घरात आळशीपणा करत बसू नका. सुट्टीचा दिवस मोबाईल पाहण्यात किंवा टीव्ही पाहण्यात घालवू नका. त्यापेक्षा कुटुंबासोबत वेळ घालवा, फिरायला जा, मुलांसोबत खेळा आणि गप्पा मारा. 22वा आहे, शक्यतो लोकांना मेसेज करणं टाळा, कारण फोनवरून मेसेज पाठवताना किंवा वाचताना आपल्याला मान खाली घालावी लागते, त्यामुळे मानेवर ताण येतो किंवा मानेमध्ये वेदना होतात. 23वा आहे, जंक फूड कमी खा. जंक फूड खाल्यामुळे लठ्ठपणा तर वाढतोच, त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सुद्धा वाढते. 24वा आहे, कान स्वच्छ करण्यासाठी कानामध्ये पिन घालणे टाळा. कान स्वच्छ करण्यासाठी इयरबडचा वापर करा. 25वा आहे, तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. जर तुम्ही लठ्ठ असाल तर उच्च दाब, हृदयविकार, मधुमेह यांसारख्या आजारांवर लक्ष द्या. 26वा आहे, प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज आणि चक्र वेगळे असते, त्यानुसार आहाराचे आणि व्यायामाचे नियोजन करा. आठवड्याच्या आहाराचे आणि व्यायामाचे नियोजन करून एक तक्ता बनवा. 27वा आहे, तुमच्या आहारातील सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण कमी करा. तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा. 28वा आहे, वेगवेगळी प्रोटीन घ्या. हे तुम्हाला सोयाबीन, नट्स, शेंगदाणे, टोफू या पदार्थांमध्ये मिळतील. दूध, ताक, दही यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ खा. याशिवाय हिरव्या पालेभाज्या सुद्धा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत.
29 आहे जास्त खाणे टाळा, भुकेपेक्षा थोडं कमीच खा. अनेकदा आपण आपले आवडते पदार्थ पाहून जास्त खातो, पण असं करणं चुकीचं आहे. 30 आहे सतत पेन किलर खाऊ नका. अनेकदा आपण डोकेदुखी किंवा अंगदुखी होताच पेन किलर खातो. हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकते. असं करण्यापेक्षा घरगुती उपाय करा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. 31 आहे दर आठवड्याला शरीराची मालिश करून घ्या. त्यामुळे शरीराचा थकवा दूर होईल आणि रक्तसंचालन सुधारेल. 32 आहे सुट्टीचा प्लॅन करा आणि बाहेर गावी फिरायला जा. कारण हवा बदलल्यामुळे आपल्याला ताजेतवाने वाटते आणि पोटाशी संबंधित आजार सुद्धा कमी होतात. 33 आहे नियमित आरोग्य तपासणी देखील करत राहा. कधी कधी मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजार वर्षानुवर्ष कळत नाहीत. 34 आहे रात्री डोळ्यांवर गुलाब पाणी टाका किंवा कापूस गुलाब पाण्यात भिजवून डोळ्यांवर ठेवा. असं केल्यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो. 35 आहे लक्षात ठेवा, तुम्ही एकाच वेळी सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही. जर तुमच्या कोणत्या गोष्टीने काही लोक तुमच्यावर नाराज झाले असतील तर त्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतः आनंदी राहा. 36 आहे तुमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींचा तणाव घेऊ नका. 37 आहे दुसऱ्यांची प्रगती किंवा आनंद पाहून ईर्ष्या करू नका. तुमच्या जवळ जे आहे त्यामध्ये समाधानी व्हा. 38 आहे जीवनातील प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळी तक्रार केल्याने परिस्थिती बदलणार नाही, पण तुमचे दुःख नक्की वाढेल. जीवनात आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा आणि सुखी जीवन जगा. 29 आहे कधीही आपल्या समस्या जगाला सांगू नका. स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. 40 आहे लोकांबद्दल चुकीचे ग्रह ठरवू नका. सर्वांना एकाच तराजूत तोलू नका. प्रत्येक परिस्थिती वेगळी असते आणि लोक वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. फक्त एकच गोष्ट मनात बसवून तोच दृष्टिकोन बरोबर मानू नका. 41 आहे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलंच चांगलं असतं. 42 आहे भूतकाळाला चिकटून राहू नका, नेहमी पुढचा विचार करा. 43 आहे खोटे बोलणं टाळा, नाहीतर वेळ आल्यावर कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. 44 आहे स्वतःची चूक मान्य करा आणि झालेल्या चुकीसाठी स्वतःला माफ करा. 45 आहे इतरांच्या आणि स्वतःच्या चुकांमधून शिका आणि स्वतःला एक चांगला व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करा. 46 आहे तुमची आवड आणि छंद जोपासा. 47 आहे इतरांना मदत करण्यासाठी सदा तयार राहा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला समाधान लाभेल. 48 आहे स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःसोबत वेळ घालवा. 49 आहे जीवनात सर्वांना सर्व गोष्टी मिळत नाहीत, म्हणून तुम्हाला जे मिळालं नाही त्याच्यासाठी रडण्यापेक्षा जे तुम्हाला मिळालेलं आहे त्यामध्ये समाधान माना. 50 आणि शेवटचं आहे स्वतःवर प्रेम करायला शिका. जर तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तर जग नक्की तुमच्यावर प्रेम करेल. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.